रस्सम वडा दिसायला जितका छान, करायलाही तितका सोपा आणि चवीला तर अप्रतिम असा लागतो. रोज रोज उपमा, पोहे, इडली, डोसा खाऊन जर कंटाळा आलेला असेल, तर हा गरमागरम रस्सम वडा तुम्ही घरी नक्की ट्राय करा. त्यासाठी मी 2 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. ती 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि स्वच्छ घेतलेली उडदाची डाळ मी 2 ते 3 तासासाठी भिजत घातलेली आहे. रस्समसाठी आपल्याला पाव वाटी चिंच घ्यायची आहे आणि ती गरम पाण्यामध्ये अर्धा तासासाठी भिजत ठेवायची आहे. त्याच्यानंतर पाववाटी धुतलेली तुरीची डाळ आपल्याला घ्यायची आहे आणि ही तुरीची डाळ आपल्याला 2 ते 3 शिट्ट्यापर्यंत छान शिजवून घ्यायची आहे. 2 ते 3 तासानंतर आपली उडदाची डाळ ही छानपैकी भिजली गेलेली आहे आणि ही भिजलेली डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे. वाटताना आपल्याला त्याच्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या, लसूण आणि आलं घालायचं आहे. पण वाटताना त्याच्यामध्ये पाणी थोडंसंही घालायचं नाहीये. जर गरज वाटलीच तर तुम्ही 1-2 चमचे पाणी त्याच्यामध्ये घालू शकता. मी 2 वेळा ही डाळ छानपैकी वाटून घेतलेली आहे. ही डाळ आपल्याला बाजूला ठेवूया. त्याच्यानंतर आपल्याला सांबारासाठी 4 मध्यम आकाराचे टोमॅटो आणि कोथिंबीर घ्यायची आहे. कोथिंबीर शक्यतो आपल्याला काड्यांसहित घ्यायची आहे, कारण काड्यांची जी टेस्ट आहे ती सांबारमध्ये छान उतरते. इथे टोमॅटो पण चिरून घेतले आणि कोथिंबीर छानपैकी चिरून घेतलेली आहे. डाळसुद्धा आपली छान शिजलेली आहे. ही शिजलेली डाळ आपल्याला छानपैकी अशी मऊ होईपर्यंत घोटून घ्यायची आहे. इकडे रस्समसाठी आपल्याला 2 चमचे धने, 1 चमचा जिरं, आलं, लसूण, 1 मिडियम आकाराचा कांदा आणि 1 चमचा मिरे घालून छान वाटण तयार करून घ्यायचं आहे. 2 चमचे तेलामध्ये मोहरीचा तडका देऊन हे वाटण आपल्याला टाकायचं आहे आणि छानपैकी परतून घ्यायचं आहे. हे वाटण परतलं गेलं की त्याच्यामध्ये आपल्याला चिरलेले टोमॅटो घालायचे आहे. टोमॅटो चांगले मसाल्यात परतले गेले की ते चांगले सॉफ्ट होण्यासाठी आपल्याला 5 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचे आहे. 5 मिनिटानंतर ते टोमॅटो चांगले सॉफ्ट झालेले दिसून येतील आणि सॉफ्ट झालेले टोमॅटो आपल्याला चमच्याने स्मॅश करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला काश्मीरी मिरची पावडर, हळद, गरम मसाला, सांबर मसाला टाकून छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. एकदा का हे मिश्रण मिक्स झालं, त्याच्यात आपल्याला शिजलेली तुरीची डाळ घालायची आहे आणि त्याच्यामध्ये 4 मोठे ग्लास आपल्याला पाणी घालायचं आहे. शक्यतो रस्सम हा लिक्विड फॉर्ममध्येच असतो, त्याच्यामुळे तो पचायला पण हलका असतो, म्हणून पाण्याचं प्रमाण आपल्याला ते जास्त घालायचं आहे. रस्समला छानपैकी अशी उकळी आली की त्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर पेरायची आहे. चवीनुसार मीठ आणि गूळ घालायचे आहे. उकळी आल्यानंतर आपल्याला त्याच्यावर छानपैकी तडका द्यायचा आहे. तडका आपल्याला हा जिरं, मोहरी आणि अख्खी सुकी मिरचीचा तडका द्यायचा आहे. तडका दिल्यानंतर आपला गरमागरम रस्सम तयार झालेला आहे. इकडे हा आपल्याला वाटलेल्या डाळीमध्ये 1 चमचा जिरं, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून छानपैकी मिश्रण फेटून घ्यायचं आहे. मिश्रण शक्यतो आपल्याला हातानेच फेटायचं आहे. शक्यतो मी हे मिश्रण हाताने 5 ते 7 मिनिटं फेटून घेतलेलं आहे. जेवढं तुम्ही मिश्रण जास्त फेटणार तेवढे ते वडे तुमचे जास्त सॉफ्ट येतील. इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्या गरम तेलामध्ये वडे असे तळून घ्यायचे आहे. वडे तळताना आपल्याला गॅसची फ्लेम शक्यतो लो टू मिडियमच ठेवायची आहे. मोठ्या गॅसवर वडे अजिबात तळायचे नाही आहेत. कारण जर तुम्ही गॅसची फ्लेम जर वाढवली तर ते वडे वरून तर क्रिस्पी होतील, पण आतून ते कच्चे राहतील. त्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे. आता हे वडे छानपैकी खरपूस रंगा होईपर्यंत किंवा बदामी रंगाचे होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. मी हे सगळे वडे तळून घेतलेले आहे आणि तळलेले वडे आता मी थोडेफार एका बाउलमध्ये घेते आणि ते गरमागरम त्याच्यावर रस्सम टाकून घेत आहे. तुम्हाला ही माझी रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक करा.